सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा नवा ट्रेंड अनुभवण्यासाठी अनेक पर्यटकांची पावले खवणे बीच खाडीतील कांदळवनकडे वळत आहेत. कांदळवनमधून खाडी सफर करतानाच नैसर्गिक फिश पेडिक्युअरचा म्हणजे फिश स्पाचा अनुभव पर्यटक घेत आहेत. बारमाही वाहणाऱ्या धबधब्यातील शीतल पाण्यात हा वेगळा अनुभव त्यांना घेता येतोय. केरळमध्ये कृत्रिम पाण्यात मासे सोडून पेडिक्युअरचा आनंद घेतला जातो, मात्र येथे प्रत्यक्षात निसर्गाचे सानिध्यात हा आनंद घेता येतोय. वेंगुर्ल्यापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून सध्या पर्यटनाचा नवा ट्रेंड या ठिकाणी दिसून येतोय. कोल्हापूरहून आलो इकडं आज आपल्या या ठिकाणी खावणे बीचवरती आपण आलो आहे. आपल्या कोकणातला हा इतका निसर्गरम्य सौंदर्याचा धबधबा आहे. आज आपण पाहत असाल तर माझ्या पाठी इथं एक धबधबा आहे खूप मोठा. इथं फिश पा वगैरे जे नॅचरल थेरपी वगैरे आपण यूज करतो, केरळमध्ये आपण त्यासाठी लोक खर्च करून जातात. महाराष्ट्राचं आपल्या सौंदर्य अनुभवायचं असेल तर खावणे बीचला या, बघा इथं सौंदर्य. आपला कोकण कसा आहे, आपला महाराष्ट्रात काय काय आहे, आपण काय निसर्ग सौंदर्य दडवून ठेवलं आहे हे बघायचं असेल तर खावणे बीचला या. आपण वेंगुर्ल्यापासून अगदी थोड्याच अंतरावरती खावणे बीच आहे. तिथं आम्ही आज निसर्गाचं सौंदर्य घेतला. आज आता आम्ही खावणे बीचला पण जातो आहे. आम्ही खाया ड्रायव्हिंग पण इथं केलं. खूप छान, एवढा छान अनुभव आम्हाला कधीच भेटला नाही. तुम्ही मालवण वगैरे इतर भागात फिरलाय का? हो, आणि मालवण सागरी जलक्रीडा केल्या एक आम्ही मालवण फिरलो. तुम्हाला सांगतो, रत्नागिरी, गणपतपुळे असेल, पाऊस कुठेही फिरलो. पण ह्या खावणे बीचचा अनुभव मी अविस्मरणीय आहे माझ्यासाठी. खूप छान. आता धबधबे असतात ते पावसाळ्यातच दिसतात, मात्र हा बारमाही धबधबा आहे. मी पहिल्यांदाच यांना सांगितलं, मी माझे मित्र वगैरे सगळं आलो आम्ही, त्यांना सांगितलं की बाबा अरे बारमाही वाहणारा धबधबा आहे. त्यांना पहिला ते नको वाटलं. त्यानंतर आत्ता जो आम्ही आलोय, जो अनुभव घेतोय तो बारमाही धबधबा माझ्या पाठीमागं उभा आहे. मी त्याच्याबरोबर फिश पा सुद्धा केला आहे. मी थोडा नॅचरल थेरपीचा फिश पा पण केला आम्ही. आता खूप छान वाटतं. सेल्फी टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.